कृष्ण माधव
म्हणून विठ्ठल्या बळी, म्हणून विठ्ठल्या बळी, म्हणून झाल्या बळी, म्हणून म्हणून विठ्ठल्या बळी, म्हणून विठ्ठल्या माझे डोळे जडो तुझे मोठे, सदा माझे डोळे जडो तुझे, सदा माझे डोळे जडो तुझे मोठे, सदा माझे डोळे जडो तुझे मोठे. रघुमानचा पती सोयरे, रघुमानचा पती सोयरे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. तेचे मद प्रेम सर्व काळ, तेचे मद प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाती वरले, विठू माऊली हाती वरले, विठू माऊली हाती वरले. हृदय माझ्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. मज प्रेम सर्व काळ, दे मज प्रेम सर्व काळ, दे मज प्रेम सर्व काळ. का म्हणे काही न माझ अंत, का म्हणे
काही न मागो आणि म्हणे काही न मागो आणि तुका म्हणे काही न मागो आणि पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे गोड तुझे गोड तुझे गोड तुझे गोड तुझे गोड तुझे प्रेम सर्व काळ प्रेम सर्व विठोबार कुमारी सदा माझे डोळे रडत तुझे मूर्ती सदा माझे डोळे रडत तुझे मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे सदा माझे डोळे रडत तुझे मूर्ती सदा माझे डोळे रडत तुझे मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती रखुमाई सपती सोयरिया रखुमाई सपती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम सदा माझे डोळे रडत तुझे मूर्ती सदा माझे डोळे रडत तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाई सपती सोयरिया रखुमाई सपती सोयरिया रखुमाई सपती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा
पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे विठ्ठला
आला विठ्ठल 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 सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम तेही माझ प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई येऊनिया ये हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो अनिक तुझे पायी सुख सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठ्ठला ध्येयं सदा परिभवगणमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरं चिनतुं शरण्यं वृत्त्यार्थेऽहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दौ जन्माद्यस्य तोन्वयादितरतस् चार्तेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदायाधिकवये मुह्यन्ति यत सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि समचरण सरोजं सान्द्रं नीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा या
सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे निश्चित भक्त विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. आजच्या परमभाग्याचा दिवस श्री हरिदिनी निमित्त श्री पांडुरंगाच्या ह्या नगरीमध्ये संपन्न होत असलेला आषाढी महावारी सोहळा आपण सर्वजण या सोहळ्यामध्ये सम्मिलित होऊन या सोहळ्याचा आनंद आपण उपभोगत आहात. आज पांडुरंगाचा अतिशय आनंदाचा दिवस आहे. पांडुरंगाला आनंद वाटेल असा हा हरिदिनी महोत्सव आपल्या सर्वांच्या आणि कल्याणार्थ श्री विटेवर उभे असलेले श्री पांडुरंग आशीर्वाद देण्यासाठी आज तत्पर आहे. आजही आपण अतिशय तन्मयतेने श्री पांडुरंगाच्या ह्या चरणाची आस धरत आज आपण त्यांच्या सेवेचं एक प्रकारचं हे कीर्तनरूपी निमित्त घेऊन आज हे श्रवण रूपाचं निमित्त घेऊन आज आपण ही साधना करीत आहोत. अभंग करण्यापूर्वी आज साऱ्या युगाने विज्ञानाची कास धरलेली आहे. वास्तविक पाहता विज्ञान हा भोग प्रदान आहे. विज्ञान हा अतिबुद्धीच्या फाजील चाळेचा वाढ करणारा आहे आणि या विज्ञानाची कास आपण सर्वांनी धरलेली आहे. याच्या विपरीत अध्यात्मवाद हा कोणी स्वीकारायला तत्पर नसतो. कदाचित तो स्वीकारला तरी तो सवंग पद्धतीने आपल्याला हा अध्यात्मवाद आपण स्वीकारलेला आहे. कारण अध्यात्मवादाचा जर विचार केला तर हा अध्यात्मवाद हा त्याग प्रदान आहे, शांती प्रदान आहे, विवेक प्रदान आहे आणि तत्वर भक्ती प्रदान अशा प्रकारचा हा आध्यात्मिक वाद आहे. विमलशुद्ध अधिष्ठानावर असलेला हा ज्ञानोबरायांचा संप्रदाय आहे आणि या विमलशुद्ध अधिष्ठानावर महाराष्ट्र सारस्वताला ललाटभूत ठरणारं वाङ्मय काव्य आज श्री संतांनी आपल्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे का जेणेकरून ज्ञानेश्वरी आणि गाथा नाथबाबांचा गाथा ही जी आपल्याला संत वाङ्मय आहेत ही संत वाङ्मय म्हणजे प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे. कदाचित ज्ञानोबराय कसे आहेत ते आपण पाहिले नसेल किंवा पाहिलं नाही, पण ज्ञानोबरायांना जर पाहायचं असेल तर आपण ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अक्षरामध्ये ज्ञानोबरायांची विमलशुद्ध अशा प्रकारची अधिष्ठानता आहे. त्यांची विग्रह मूर्ती त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. गाथ्यामध्ये जगद्गुरु संत तुकोबारायांची ही विग्रह मूर्ती आहे. प्रत्येक अभंगामध्ये श्री विग्रहाचं स्वरूप श्री जगद्गुरु तुकोबारायांचं आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारचं संतांचं दर्शन या वाङ्मय रूपाने आपल्याला घडत आहे. हे परमभाग्याची गोष्ट आहे. आपण अतिशय भाग्यवान आहोत का जेणेकरून ज्ञानोबराय तुकोबारायांच्या नंतर आपला जन्म झालेला आहे आणि म्हणून ज्ञानोबराय तुकोबारायांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची वाटचाल कशी असावी याची जोड संतांच्या माध्यमातून आपल्याला समजलेली आहे. म्हणून विमलशुद्ध अधिष्ठानावर हा आपला वारकरी संप्रदाय उभारलेला आहे. इतर संप्रदायाचा मला द्वेष करायचा असा नाही, पण हा संप्रदाय जशाचा तसा आहे याचं एकमेव कारण की हा संप्रदाय निर्माण झालेला नाही. हा त्याच्यातला महत्त्वाचा विभाग आहे. हा संप्रदाय निर्माण झालेला नाही. हा संप्रदाय जशाचा तसा हा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जसं फळ पडतं तद्वत त्याप्रमाणे श्री नारायणाच्या परंपरेने हा संप्रदाय चालत आलेला आहे. म्हणून अनादि स्वरूपाचा हा संप्रदाय आहे आणि या संप्रदाय अनादि स्वरूपाचा असल्यामुळे या संप्रदायातले असणारे सर्व भोगते हेही अनादि स्वरूप आहे. कारण देवाचं नाम आणि देव अनादि आहे. अनादि देव असल्यामुळे अनादि नाम असल्यामुळे त्या अनादि नामी पण अनादि आहेत आणि म्हणून संत परंपरेचं आपण या ठिकाणी वसा घेऊन हा वारकरी संप्रदाय चाललेला आहे. या वारकरी संप्रदायामध्ये अस्मानी सुलतानी असे विशेष प्रकारची संकट आली. पाठीमागं अनंत प्रकारची संकट आली, पण त्या संकटावर तावून सुलाखून हा संप्रदाय जसाच्या तसा हा चालत आलेला आहे आणि हा तसाच चालणार आहे. जो निर्माण होतो त्याचा नाश होतो.
ज्याचं निर्माण ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं म्हणायचं उपदे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे दत्वत त्याप्रमाणे त्याचा उत्पन्न होतो त्याचा नाश हा निश्चित आहे. म्हणून काही संप्रदाय उत्पन्न होतात आणि जे संप्रदाय प्रवक्ते आहेत त्यांचाच नाश होतो किंवा त्यांच्या देखत संप्रदायाचा नाश होतो काही काही पंथाचा. पण आपला पंथ आपला संप्रदाय हा अनादि स्वरूपाचा असल्यामुळे अनंत स्वरूपाचा चालणार आहे. जर इथून पुढे कितीही संकट आली तरी मागच्या संकटाचीच पुनरावृत्ती होईल. म्हणजे मागच्या संकटामधून आपण जसे सुराकून आलो तसं इतरही पुढे कितीही जरी संकट आली तरी आपल्याला आज एक विशेष प्रकारचं मला महत्वपूर्ण सांगायचा दिवस. ज्ञानोबांनी भिंत चालवली, ज्ञानोबांनी रेडा बोलवला, जगद्गुरू संत तुकोबारांची विशेष प्रकारची आपल्याला चरित्र पाहायला मिळतंय. हल्लीच्या ह्या विज्ञानवादी लोकांना ते पटत नाही. ते याचा नास्तिकवादी लोक याचा तिरस्कार करतात, याच्याबद्दल ते ताशेरे ओढतात. असं कुठं होऊ शकतं का? असं कुठं होऊ शकतं का? हे पाठीमागे 700 750 800 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी या घटना घडलेल्या आहेत. या कालबाह्य घटना आहेत, अशक्य घटना आहेत, असं होणं शक्य नाही अशी ही आजच्या प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाचा आधार घेणारी ही लोक, स्वतःला बुद्धिमान ते म्हणणारी लोक ही यावर विश्वास ठेवत नाही. पण कालचा जो प्रसंग बघितला तर शहारे अंगावर येईल. ज्ञानोबारायांचा प्रस्थानचा दिवस. ज्ञानोबाराय उद्या पुण्याकडे कूच करणार होते. माता इंद्रायणी दुधडी भरून वाहत होती. जवळजवळ आळंदी जलमय झाली होती. अशा अवस्थेमध्ये आज प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच की माऊली बाहेर निघणार कशी. प्रत्येकाला ही शंका होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हेलिकॉप्टरने आम्ही आणू. अशा वारकरी संपूर्ण स्तब्ध झाला होता, अवाक झाला होता. काय करावं हे वारकऱ्यांच्या पुढे प्रश्न पडला होता. पण एक सांगा तुम्ही, तुमच्या समोर ही घटना घडलेली आहे. आजपर्यंत नंतर 100-150 वर्ष ही घटना चालणार आहे. याचं एकमेव कारण भगवती माता इंद्रायणी ज्ञानोबारांच्या हैबत बाबांच्या पायरीजवळ आली. पायरीचा स्पर्श झाल्याबरोबर इंद्रायणी माता परत पाठीमागे गेली आणि अवघ्या 4 तासामध्ये तो पूर्ण सुद्धा रिकामा झाला. मला 4 तासात. आणि सकाळी माऊली अगदी निर्विघ्नपणे त्या पुलावरून पलीकडे गेली. परत याच्यासारखा साक्षात्कार आपल्याला आपल्या देखत होणारा हा अभूतपूर्व साक्षात्कार नाही का? कदाचित ज्ञानोबारांच्या स्नान करण्याकरता, ज्ञानोबारांना अंघोळ घालण्याकरता ही इंद्रायणी माता ज्ञानोबारांच्या जवळ आली आणि स्नान घेतल्यानंतर इंद्रायणी मातेने परत पाठीमागं फिरावं. अशा प्रकारचा हा अद्भुत सोहळा, जो नयनरम्य सोहळा सर्व वारकऱ्यांच्या देखत पाहिला. हा अत्यंतिक महत्वाची घटना या वर्षीची आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरू संत तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून देवाजवळ मागणी मागतायत. पांडुरंगाला म्हणतात की देई मज प्रेम सर्व काळ. या न्यायाने पांडुरंगाकडे मागणी मागतात. आता मागणीचा विषय आला का आपल्याला 2 प्रकार दिसून येतो. कोण मागतो? ज्याला गरज आहे तो मागतो एक, आणि दुसरा ज्याच्याकडे नाही तो मागतो. 2च प्रकार आहे मागणी मागण्याचे. 2 प्रकार की काही त्याला गरज, अत्यंतिक गरजवंत असतो तो मागणी मागत असतो, आणि ती जी वस्तू त्याला पाहिजे असेल ती वस्तू त्याच्याकडे नसेल म्हणून तो मागणी मागत असतो. हा जर विचार केला तर जगद्गुरू संत तुकोबाराय मागणी मागतात. जर मागणी मागतात तर या 2 प्रकारात तुकोबाराय आहेत का काय अशी शंका आहे. पहिली गोष्ट, का तुकोबारायांना गरज आहे का हा महत्वाचा विषय आहे. गरजवंत आहेत का तुकोबाराय हा विषय आहे. तसं पाहायला गेलं तर तुकोबारायांना कशाची गरज नाही. तुकोबारायांना गरज नाही. गरज कोणाला असते? का ज्याला अपेक्षा असते त्याला गरज असते. अपेक्षावान पुरुषाला वस्तूच्या प्राप्तीची अभिलाषा असते. जगद्गुरू संत तुकोबारायांना कशाची अपेक्षा नाही. श्री भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे तुकोबारायांचं जीवन होतं. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी
योमत फक्त सवे प्रिया अशा प्रकारचं तुकोबारांचं हे जीवन. आणि ह्या तुकोबारांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. तुकोबारा म्हणतात की आम्हाला कुठल्याही सुख दुःख याचा आम्हाला बाधाच नाही. सुख दुःख बाधा आम्हालाही कदा. या सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले जगद्गुरु संत तुकोबारांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. अपेक्षा कारण तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू आणि आनंद जीवन असणारे जगद्गुरु संत तुकोबारांना कुठल्याही प्रकारची गरज नाही. म्हणून तुकोबारांचा एक फार सुंदर अभंग आहे. तुकोबारा म्हणतात काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम नाही, काम नाही, काम नाही. झालं पाही रिकामा झालं पाही रिकामा भावल्याचा करू चेष्टा भावल्याचा करू चेष्टा झालं बाई रिकामा, झालं बाई रिकामा, भावल्याचा करू चेष्टा काम नाही काम नाही दोनदा शब्द वापरला तुकोबारायांनी. काम नाही या दोन शब्दाच्या पाठीमागचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न करतो. का म्हटले काम नाही, परत काम नाही का म्हटले, तर पहिल्यांदा काम या शब्दाचा मराठीत अर्थ आणि दुसरा काम या शब्दाचा संस्कृत अर्थ सांगतो. श्री गुरु चैतन्यजी महाराज देगलूरकर यांनी ती केलेल्या कोड आहे. काम नाही हा मराठीत काम शब्दाचा अर्थ क्रिया कर्म याला काम म्हणतात. बरोबर की नाही. मराठीत आपण काम नाही म्हणतात. एखाद्या समजा झाडाखाली बसला असेल त्याला म्हटलं का हो काय, तो म्हणतो काही काम नाही. काम नाही म्हणजे क्रिया नाही याचा अर्थ. आणि दुसरा संस्कृत मधला काम या शब्दाचा अर्थ आहे, काम या शब्दाचा अर्थ आहे अपेक्षा, इच्छा. इच्छा ह्या दुसरा शब्द काम शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये काम मध्ये इच्छा अपेक्षा. आता प्रश्न असा आहे का इच्छा नाही म्हणून काम नाही, हे महत्वाचा विषय. काय म्हटले, तुम्हा आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आणि म्हणून सर्व रथ आपण त्या कामाच्या पाठीमागे लागलेलं आहे. शेवटी एवढ्या कामाच्या पाठी लागलोय की कामातून गेलो तरी काम आपल्याला सुटत नाही. एवढं त्या कामाच्या पाठीमागे आपण लागलेलो आहे. कामाच्या माध्यमातून आपण इतकं बेभान झालेलं आहे का यत्किंची सुद्धा इकडे तिकडे पाहत नाही. कामाची अपेक्षा आहे, सतत काही ना काहीतरी मिळावं, काही ना तरी अपेक्षा धरून आपलं जीवन चाललेलं आहे. आपण आपल्याकरता जगत नाही, आपण जगाकरता जगतो, आपल्या कुटुंबाकरता जगत असतो. म्हणून अपेक्षा ज्याच्याकडे असेल त्याच्या ठिकाणी क्रिया संभवते. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाडधणे, साखरे जेणे तुझं न पडे, तुझे भक्ती वीन माय बाप. अपेक्षा आम्ही सदैव आनंदात, हो आनंदात. आम्हाला आता कुठल्याही प्रकारचा शीन नाही, येण्या जाण्याचा भागा नाही आम्हाला. म्हणून भाग नसल्यामुळे आम्हाला शीन नाही. हो भाग गेला, भाग गेला, भाग गेला, भाग गेला, भाग गेला, भाग गेला, भाग गेला.
भाग गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद आनंद भाग शीन गेला भाग तुकोबारायांना कशाची गरज नव्हती, म्हणजे याचा अर्थ गरज असेल तर मागावं, किंबहुना ज्याला गरज नसेल तो मागतो, या वर्गात तुकोबाराय बसत नाही. आता दुसरा वर्ग, कदाचित ज्याच्याकडे नाही त्याला ती वस्तू प्राप्ती करण्याकरता त्याला ती अपेक्षा असते. पण तुकोबारांच्या जीवनाचा जर विचार केला तर तुकोबारांना काय करता येत नाही हो, काही करता येत नाही, काही करता येत. तुकोबारांना जे देवाला करता येत नाही ते तुकोबारांनी करून दाखवलं. ब्रह्मदेवाला माणसं उत्पन्न करता येतात, पण ब्रह्मदेवाला मेलेला माणूस उठवता येत नाही. कुठल्या तरी पुराणामध्ये पाहिलं का आपण ब्रह्मदेवानी माणूस उठवला म्हणून? पण इथे आपल्या जगद्गुरूंच्या भूमिकेत जर सांगायचं म्हटलं तर कीर्तनामध्ये स्वतः बाळाला त्या ठिकाणी मेलेलं बाळ जिवंत मेले. ज्ञानोबांच्या भूमिकेतून सांगायचं म्हटलं तर मेले माणूस चित्त उठवी. म्हणून मेलेल्या माणसाला जीवन करण्याचं सामर्थ्य संतांचं आहे. दुसरी गोष्ट सांगतो, गाढव निर्माण करता येईल ब्रह्मदेवाला, घोडं निर्माण करता येईल, पण गाढवाचं घोडं करता येणार नाही. काय म्हटलं? गाढवाचं घोडं करता येणार नाही. तर ते गाढवाचं घोडं तुकोबारा म्हणतात आम्ही करू. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, नाही का? नाहीतर त्या रामेश्वर शास्त्रीला गाढवाला कीर्तनामध्ये टाळ्या वाजवायला लावल्यात की नाही तुकोबारांनी? लावल्या. याचा अर्थ असा की गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुकोबारांचं सामर्थ्य एवढं होतं का ते काही करू शकत होते. अपेक्षा ते काही निर्माण करू शकत होते. केवढी शक्ती, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारी देवाची शक्ती ती संतांकडे आहे. आणि अशा प्रकारची ही शक्तिवान असणारे जगद्गुरु संत तुकोबारायांना काही वस्तू मिळणार नाही असं त्या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून मागण्याचा दोन्ही विषयाच्या वर्गामध्ये तुकोबाराय बसत नाही. तरी का मागतात हा प्रश्न अनुत्तरित आहे. विठ्ठल का मागतात तुकोबाराय? बरं, दुसरी गोष्ट अशी का संत सांगतात, तुकोबाराय स्वतः म्हणतात का जो मागतो त्याचा धिक्कार करतात. तुकोबाराय जो मागणाराचा धिक्कार करा, हात पसरी जिने धिक त्याचे. अरे जो हात पसरतो त्याच्या जीवनाला धिक्कारतात तुकोबाराय. नाही नाही स्वीकारत, धिक्कारतात. मागणाऱ्याला जर धिक्कारत असतील तुकोबाराय, आणि तुकोबाराय स्वतः म्हणतात हो की आम्ही मागत नाही, आमची परंपराच नाही. काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित. वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची
शिरित जाणत सो असे एक महत्वाची गोष्ट सांगतो, शास्त्र सांगतं ते सांगतो. ज्या मागण्यासाठी जो तोंड उघडतो, जो मागण्याकरता तोंड उघडतो, त्या म्हटलं का 5 आपल्या अंतकरणातल्या असणाऱ्या 5 देवता निघून जातात. री, श्री, धी, लज्जा आणि बुद्धी या 5 देवता आपल्या शरीरातून निघून जातात मागणाऱ्या, जो मागतो त्याच्यातून. री म्हणजे त्याच्या ठिकाणी संपत्ती राहत नाही. एक श्री म्हणजे संपत्ती राहत नाही. धी म्हणजे बुद्धी निघून जाते, लाज सोडून जाते, लज्जा सोडून जाते आणि शेवटी असमर्थता त्याच्या जीवनामध्ये येत असते. जर मागण्यामध्ये एवढे जर दोष असतील तरी सुद्धा तुकोबराय मागतात, म्हणजे दोष पूर्ण मागतात का काय असं वाटतं. तरी का मागतात बरं, निश्चित तुकोबराय मागतात असंही नाही. ज्ञानोबरांनी सुद्धा मागितलेले, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मदत द्यावे. काय म्हटलं? तोषोनी मदत द्यावे. द्यावे म्हणजे मागणी आहे. मग ज्या अर्थी ज्ञानोबरांनी मागणी मागिततात त्या अर्थी ज्ञानोबरांची बुद्धी विपरीत झाली का? ज्ञानोबरांना संपत्ती सोडून गेली का? नाही. तरी सुद्धा नाही. त्याचं एक कारण सांगतो, एक उदाहरण देऊन कारण सांगतो, पुढे चला. हा, झोपायसारखंच कीर्तन आहे माझं बरं. तुम्ही झोपले तरी माझी काय हरकत नाही. कुठं झोपलेली माणसं मला खूप आवडतात आणि कीर्तनात झोप येते याच्यासारखं परमभाग्य दुसरं कुठलं नाही. अतिशय अवघड आहे. कीर्तनात झोप येणं फार अवघड आहे. मग तुम्ही झोपता, तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तर ज्ञानोबरांनी ज्या म्हटले याचा अर्थ असा की, एक उदाहरण सांगतो. आता हल्लीच्या काळामध्ये नाग जर चावला, साप चावला, तर साप चावल्यानंतर त्याच्यासाठी एक औषध तयार झाले. औषध ते इंजेक्शन तयार झाले. विषबाधा झालेली आहे सर्पाची, चावल्यानंतर ज्याला विषबाधा झालेली आहे तर डॉक्टर लोक ते इंजेक्शन देतात. त्या इंजेक्शनाचं संशोधन केलेलं आहे. कशाचं? ते इंजेक्शन तयार कसं केलं? त्या विषापासूनच ते तयार केलेलं. त्या इंजेक्शन कशाचं केलेलं आहे? त्याच नागाच्या विषापासून ते इंजेक्शन तयार केलेलं आहे. म्हणजे ज्याला विषबाधा झालेली आहे, साप चावलेला आहे, त्याला त्या साप चावलेल्या विषाचंच इंजेक्शन दिलं जातं. जसं विष घालवण्याकरता विषच दिलं जातं, तद्वत त्याप्रमाणे मागणेरूपी विष घालवण्याकरता मागणेरूपी इंजेक्शनच द्यावं लागतं. कळाला अर्थ? अजून उदाहरण देतो. ज्या वेळेला हिरण्यकश्यपूचा वध केला आणि नरसिंह भगवंतानी भक्त प्रल्हादाला उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखी निवाला. व नरसिंह परमात्मा उद्धवाला म्हणतात, आपलं प्रल्हादाला म्हणतात, अरे बाबा तुला काय मागायचं ते माग. प्रल्हाद फार सुंदर उत्तर देतात, हे परमात्मा मला असं दे का मला परत काही मागायलाच लागून जाईल. मला द्यायचं असेल ते भगवंत असा दे का परत काही मागायचंच नको. त्याकरता जगद्गुरु संत तुकोबाराय देवाकडे मागणे अशा रीतीने मागतात की परत मागायची वेळ येऊ नये. म्हणून मानवी जीवनाच्या कल्याणाकरता जगद्गुरु संत तुकोबारांनी या अभंगाची फार सुंदर रचना केली. मी अभंग एका वाक्यात सोडवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा कोणाकडं मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं.
चार विभाग आहे. कोणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं, हे चार विभाग आपल्याला दिसतो. तुकोबारांनी अभंगाचा जर विचार केला तर ते कोणाकडे मागत नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आजचा अभंग काय? सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोय. बघा, कोणाकडे मागितलं तुकोबारायांनी? रखुमाईच्या पतीकडे मागितलं. काय मागितलं? डोळे तुमच्या मूर्तीकडे सदैव राहावे असं मागणं मागितलं. कसं मागितलंय? देवाला सोयरा करून. काय केलं? देवाला सोयरा केला. रखुमाईच्या पती सोयरिया, सोयरा केला देवाला. एक. आणि किती मागितलं? तर सदा मागितलं. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. काय मागितलं? की डोळे तुझ्या रूपाकडे, तुझ्या मूर्तीकडे सदैव राहावं असं मागितलं. आणि किती मागितलं? तर सदैव राहावं, सदा राहावं अशा प्रकारचं हे मागितलं. दुसऱ्या चरणाचा विषय सांगतो तुम्हाला. कोणाकडे मागितलं? गोड तुझे रूप आहे, ज्याचं रूप गोड आहे, ज्याचं नाम गोड आहे, त्याच्याकडे मागितलं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. काय मागितलं? प्रेम. देई मज प्रेम. किती मागितलं? सर्व का. कसं मागितलं? तर परमात्म्याचे गोड रूप आहे, परमात्म्याचं गोड नाम आहे अशी स्तुती करून मागितलेलं. दुसरा चरणाचा आशय. तिसरा चरणाचा आशय. विठू माऊलीये हाची वर देई, येऊन या राही हृदय मागितलं. कोणाकडे मागितलं? विठू माऊलीकडे मागितलं. काय मागितलं? हृदयामध्ये येऊन बसावं. कसं मागितलं? विठू माऊली आईवाचक शब्द वाचून त्या ठिकाणी वापरून भगवंताला विठू माऊली असं म्हटलेलं आहे. आणि किती मागितलं? संचरुनी राहे सदैव, सदैव माझ्या राहा या त्या ठिकाणी. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला हा विषय मांडतो की कोणाकडे मागावं. आपण कोणाकडे मागतो. अरे जो अपूर्ण असतो त्या अपूर्णाकडे मागतो आणि त्यामुळे अपूर्ण राहतो. जो मानव अपूर्ण आहे त्या मानवाकडे आपण जर मागितलं तर आपल्याला कधी पूर्णता येणार नाही. म्हणून मागायचं असेल तर देवाकडे मागावं, मागायचं असेल तर संताकडे मागावं. काय मागितलं? सर्वात महत्वाचा विषय अभंगाचा अधिष्ठान शब्द तो आहे. तुकोबारांनी देवाकडे मागितलं ते प्रेम मागितलं. काय मागितलं? प्रेम मागितलं. प्रेम मागितलं. महाराज, अतिशय प्रेम ही संकल्पना अतिशय नाजूक आहे, अतिशय नाजूक आहे. प्रेम नाही सांगता बोलता. प्रेम सांगता येत नाही आणि बोलताही येत नाही. जो म्हणतो मी प्रेम सांगतो, सांगायचा तो प्रेमीच नाही. प्रेमाला शब्द नसतात, प्रेम निशब्द असतो. प्रेम हा अतिशय नाजूक, अतिशय तलम. एका राजाला म्हणे 8 गाद्या होत्या आणि त्याच्या खाली एक केस होता. तो केस त्याला रुतत होता, इतका नाजूक राजा होता. एवढे ते प्रेम नाजूक आहे, अतिशय नाजूक. अशा रीतीने प्रेम मागितलं तुकोबारांनी, पण ते प्रेम देवाला देता आलं नाही. कारण थोर प्रेमाचा भूतेला, थोर प्रेमाचा भूतेला, थोर प्रेमाचा भूतेला, थोर प्रेमाचा भूतेला. Oh
देता येतो, पण भगवंताला प्रेम देता येत नाही, नीट लक्षात घ्या. मोक्ष तो कोणाला वाटतो? कोणाला? अरे त्या पुतणेला मोक्ष दिला तर कोणालाही वाटतो. तुकोबाला म्हणतात आम्ही त्याच्याकडे असलेलं भुक्ती मुक्ती फुकाच सांग, कोणी त्याच्याकडे न पाहिजे. परंतु मोक्ष सर्वांना भगवंत देऊ शकतो, पण भगवंत प्रेम कोणाला देऊ शकत नाही, नीट लक्षात घ्या. प्रेमाचा अधिकारीच असावा लागतो, प्रेमाला अधिकारी असावा लागतो. मी हे प्रेम संसारातलं म्हणत नाही, हे प्रेम संसारातलं नाही. संसारातलं प्रेम असतं ते स्वार्थमूलक असतं. परमार्थामध्ये आपल्या संसारामध्ये आपल्या कुटुंबाचं आपल्यावर प्रेम असतं, असतं की नाही? असतं. पण तुम्ही आज सकाळी उठल्यानंतर घरी फोन केला असेल, सकाळी उठलात का? हो. झाडून काढलं का? गाईची धार काढलं का? ती वैतागून म्हणते काढलं हो, तुम्ही इकडे लक्ष द्या, देवाकडे पहा. उलट तिला वाटतं बरं झालं 8 दिवस हे नाही ते. असं वाटतं तिला, बरं झालं व्याज गेल्या, तिला आनंद वाटावा, आपण नसल्याने तिला आनंद वाटावा, याला का प्रेम म्हणतात. स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी धुंडा महाराज एक फार सुंदर दृष्टांत द्यायचं. ती म्हणे आहो, ती म्हणते आहो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तेवढं धुणं धुता का? याला प्रेम म्हणतात? याला प्रेम म्हणतात नाही. संसारातलं प्रेम केवळ केवळ स्वार्थमूलक असतं. हो, संतांची खूप प्रमाणात सांगता येते. बहिणीचं प्रेम कितीपर्यंत? जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. केवळ स्वार्थाने आपल्या जवळ ही लोक जवळ येतात. पण असे कित्येक प्रकार आहे का हे प्रेम केवळ आपल्या गरजेपुरता आपण त्यांचा आपला वापर करतो. आपला वापर फक्त जोपर्यंत आपल्या पाठव्य शक्ती आहे तोपर्यंत लोक आपल्या जवळ येतात, आपलं कुटुंब आपल्याला वाहवा करतं, आपल्या कुटुंब आपल्या अधिकार कक्षेत राहतं. पण ज्यावेळी इंद्रिय मावळले आला बाबूला बुवा, ज्यावेळी आपल्या इंद्रियाची पाठव्य शक्ती संपते त्यावेळी कोणी आपल्याला विचारत नाही. बाईला म्हणे मरते का ना बरे म्हणे, तर बायकोलाच वाटतं मेलं तर बरं होईल, इतका आपला तिरस्कार करतात. हे प्रेम आहे का? हे प्रेम आहे. आपण पत्नीवर प्रेम करतो, लग्न झाल्या झाल्या म्हणतो तू म्हणजे चंद्रमुखी आहेस. काय म्हणतो? चंद्रमुखी. काही दिवसांनी ती सूर्यमुखी होते मग. असं आपलं प्रेम. या प्रेमाला अर्थ म्हणून संसारातलं प्रेम हे केवळ प्रेम नाही, तर केवळ असणारं स्वार्थमूलक अशा प्रकारचं प्रेम आहे. पण संतांचं प्रेम हे आगळं वेगळं. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती,
जाती करी लाभाविन. इथे शब्द महत्वाचा, लाभाविन प्रीती, याला प्रेम म्हणतात. प्रेम हे अधिष्ठान. म्हणून तुकोबराय परमात्म्याकडे मागणी करताना प्रेमाची मागणी करतात. हा त्याच्यातला महत्वाचा विभाग आहे. म्हणून प्रेम हे सांगता येत नाही, प्रेम हे बोलता येत नाही. प्रेमाची संकल्पना ही वेगळीच आहे. आणि म्हणून अतिशय नाजूक हे प्रेम असल्यामुळे जगद्गुरु संत तुकोबराय देवाकडे प्रेमाची मागणी करत असताना आता दोन प्रकारे तुकोबरांनी मागणी मागितली. एक बाह्यांगाने आणि एक अंतरंगाने. बाह्यांगाने जर विचार केला तर बाह्यांगाने काय म्हटलंय की माझे डोळे, बाह्य, माझे डोळे तुझ्या मूर्तीकडे सदा पाहावं. अभंगाच्या पहिल्या सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. माईचा पती सोयरिया, माईचा पती सोयरिया, रखमाईच्या पती सोयरिया, रखमाईच्या पती सोयरिया. गोड तुझ रूप, गोड तुझे नाम, गोड तुझ रूप, गोड तुझे नाम. डबल चाल आली नाही म्हणजे समजायचं, थांबायचं आपल्याला. गोड तुझे रूप, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. सदा माझे डोळे, डोळे बाह्यांग आहे. आता अंतरंगाचा जर विचार केला तर अंतरंग येऊन या राहे हृदयी माझ्या, हा अंतरंगाचा विषय. आतमध्ये हृदयामध्ये हा अंतरंगाचा आणि डोळे हे बाह्यरंगाचा. मग बाह्यांगाने तुकोबराय मागतात आणि अंतरंगाने तुकोबराय मागतात. आता पुढचा प्रश्न, आपल्याला परमात्मा बाह्यांगाने सुद्धा आत्मसात करता येत नाही आणि अंतरंगाने तर येतच नाही. बाह्यांगाने हो, आता जर सांगितलं डोळे बंद करा, पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणा, येईल का आपल्या? नाही येणार. हो, नाही येणार. अंतरंगामध्ये आपण जर विचार केला की अंतकरणामध्ये हृदयामध्ये मूर्ती पांडुरंगाची ठेवा, येईल का? नाही येणार. त्यामुळे डोळे आपले असे आहेत. आता अजून एक थोडंसं विचारसागरामध्ये असा पाहणं याची प्रक्रिया सांगतात. पाहणे म्हणजे काय, तर असं सांगितलं जातं की वृत्तीच्या ठिकाणी साक्षी चैतन्याचा आधार घेऊन वृत्ती आपला प्रदेश सोडून बाह्य प्रदेशामध्ये प्रवेश करते आणि बाह्य प्रदेशामध्ये घटाकार होऊन त्या घटाकाराचं ज्ञान त्या वृत्तीरूपी साक्षीरूपी वृत्तीला होत असतं. एवढं पाहण्याची क्रिया आहे. इतकी लांबल्याचं काय कळलं? डोक्याबाहेरून गेलं. हे काही नाही करायचं, पण त्या ठिकाणी शास्त्रकार असं सांगतात. आता सोपं सांगतो. आता उद्या कोण कोण जाणार आहे परत घरी? उद्याच्या दिवस का? उद्याच्या दिवस थांबा जरा. काल्यापर्यंत थांबलं तर फार आनंद होईल. चांगली भाषेत सांगायचं म्हटलं तर एवढा नाडा जरी करून बांधलं ना, ते तोडून पडत नाही. आता तुम्ही दिवसभर पंढरनगरीत फिरून आला, बरोबर? हो. मग कोणी लेकीला नातीला काय काय घेतलं असेल ना माता? हो. मग तुम्ही त्या दुकानातून जात असताना हो, कोणाला ते खेळणी दिसली, कोणाला ते नातीला बांगड्या दिसल्या, कोणाला कपडे दिसले, कोणाला कुंकू दिसलं, कोणाला बुक्का दिसला, बरोबर की नाही? बाजारात जाताना एका लक्षात पाहून परत दुसरीकडे जातं, परत तिसरीकडे जातं. आपली नजर एका ठिकाणी स्थिर आहे का? नाही. ही नजर सारखी सारखी बदलत जाते, एका ठिकाणी स्थिर राहत नाही.
तेव्हा ही अंतःकरण वृत्ती सदैव बाह्य देशाचा आधार घेऊन वेगवेगळ्या प्रकारची वस्तूचं प्रकाशन ते साक्षी चैतन्याच्या द्वारा करून वेगवेगळ्या पक्षाचं ते पदार्थाचं ते अनुकरण करत असते, ती त्या ठिकाणी ज्ञान करून देत असतं. तद्वत त्याप्रमाणे ही आपली वृत्ती एका ठिकाणी स्थिर नाही, वृत्ती सतत पळत असते आपली सारखी. म्हणून डोळे सारखे आपले सदैव भिलबिलीत असतात, डोळे आपले सदैव इकडे तिकडे फिरत असतात. एक वस्तू पाहण्याची क्षमता आपल्या ठिकाणी नाही. जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात की पांडुरंगा, माझ्या डोळ्याला एवढं स्थिर कर का तुझ्याशिवाय मला दुसरं काय दिसत, तुझ्याशिवाय काय मला दुसरं दिसायलाच नाही पाहिजे. म्हणून सदा माझे डोळे जडो तुझ्या मूर्ती, तुझ्या ठिकाणी माझी अंतःकरण वृत्ती स्थिर ठेव, हा त्याच्यातला पटित आहे. म्हणून एक महत्वाची गोष्ट आहे, आपल्या ठिकाणी अहमत्व आणि ममत्व नावाचा दोष आहे. मी आणि माझे, या दोन प्रकारचा दोष आपल्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला सदैव या ठिकाणी दुःखाला कारणीभूत ठरत असतो. परंतु मी आणि माझे या संकल्पनेनेच आपण या ठिकाणी बुडालेलो, अखंड बुडालेलो. कितीतरी प्रमाणे सांगता येतील. मी आणि माझ्यामध्ये अडकलो. मी कोण आहे आणि माझं कोण आहे? माझं आलं का दुःख आलं, मला हे सांगायचं. काय म्हटलं? माझं आलं का दुःख आलं? साधं उदाहरण देतो. आतापर्यंत माझं नव्हतं तर दुःख नव्हतं, पण माझं आलं. रामभाऊच्या घरी बंडोपंत गेले. रामभाऊला खूप आनंद झाला. बंडोपंत खूप वर्षाने भेटले, लहानपणाचे मित्र. या म्हटले बंडोपंत, बसा 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 बसा. आणि बंडोपंतांना रामभाऊनी बायकोला सांगितलं, अगं शिरा कर, पोहे कर छानपैकी. आज एकादशी असल्यामुळे तोंडाला पाणी गेलं. शिरा कर, पोहे कर. त्या बिचाराने शिरा केले, पोहे केले. रामभाऊने टीव्ही चालू केला. त्या टीव्हीमध्ये पाहिलं शिरा पोहे समोर. टीव्हीला एक भयंकर बातमी होती. आगीनगाडीचा म्हणजे रेल्वेचा दुर्घटना घडली. रेल्वेची दुर्घटना घडली. कित्येक लोक त्या दुर्घटनेमध्ये मेले, अशी ते बातमी चालली होती. आता इथे पोहे आणि शिरा होता. रामभाऊ म्हटले जाऊ द्यावं, असं कितीतरी मरतात. रामभाऊ काय म्हटले, असं कितीतरी मरतात, शिरा खा, पोहे खा. काय ते किड्यामुंगीसारखे कितीही मरतात, किड्यामुंगीसाठी कितीही मरतात. रामभाऊ असे सांगतात बंडोपंतांना. तितक्यात रामभाऊंना फोन येतो. त्या रेल्वे दुर्घटनेमध्ये, त्या रेल्वेमध्ये तुमचे जावई होते. आता काय तो फोन? त्या दुर्घटनेमध्ये, रेल्वेची दुर्घटना झाली, त्या रेल्वेमध्ये तुमचे जावई होते. आता त्या रामभाऊंना शिरा गोड वाटेल का? आता पोहे गोड वाटेल का त्यांना? नाही वाटत. आतापर्यंत माझं नव्हतं, पण माझं आलं का दुःख सुरू झालं, हे मला सांग. म्हणून अहमत्व ममत्व दोषाने युक्त असल्यामुळे आपल्या या वृत्तीला केवळ लोभाची आशा आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे माझे डोळे आहेत, हे सदैव तुमच्या जवळ स्थिर करा. अशा रीतीने ही प्रेमाची मागणी तुकोबाराय करतात. विठोबार एवढंच होतं. सर्व पांडुरंगाच्या नगरीत आलो ना, पांडुरंगा जवळ आहे, तुमच्या कानापर्यंत आवाज जाईल असं करा. हा भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. सांगली जिल्हा ना आपला, कोल्हापूर जिल्हा ना. हा मी सांगलीच्या पुढे आणखी मग कोल्हापूर म्हणतात राकट देशा, कनकर देशा, दगडांच्या देशा. पहिल्यांदा हानतून मग काय झालं ते सांगतो. मग कसं कोल्हापूरचा रांगडी बाणा पाहिजे की नाही? रांगडी लेखाच्या कोणालाही म्हणतो कोल्हापूर.
बापाला म्हणतो काय लेखाच्या तेव्हा एकदा सनसनीत हात वरती करा, बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, ज्ञानेश्वर सदा माझे डोळे जळो तुझ्या मूर्ती रुक्माईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊलिये हाची वर देई संचरुनी वाही हृदय माझ्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. तुकोबारायांचा शेवटच्या चरणाचा थोडासा आशय सांगतो, कारण वेळ महत्त्वाची आहे. जास्त कीर्तन लांबवणं काय मांडीले प्रेत असं होतं ते सर्व. त्यामुळे अतिशय अल्प काळामध्ये मी केसेवा संपन्न करण्याचा प्रयत्न करतो. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की पांडुरंगा माझ्या बाकीचं मी काही मागत नाही. आपण काय मागतो? सुखच मागतो. देवाकडे मागताना काय मागतो? सुख मागतो. पण तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही ते मागत नाही, जे तुझ्याकडे आहे ते, तुझ्याकडे नाही ते मागतो. कारण तुझ्याकडे सर्व आहे. काय तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व. तुझ्या पायामध्ये सुख सर्व आहे, पण तुझे सुखरूपच आहे. तू सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांग, माझ्या पांडुरंगा सारिका तो. म्हणून सुखरूप तो आहे. म्हणून सुखरूप असल्यामुळे आम्हाला सुखाची तू प्राप्त झाला म्हणजेच आम्हाला सुख मिळालं. आम्हाला सुख नको, तर आम्हाला काय पाहिजे? देही मज प्रेम सर्व काळ. म्हणून तुकोबाराय या अभंगातून प्रेमाची मागणी करतात. तुम्ही आपण सर्वजण भगवंताच्या दाराजवळ आलेलो आहोत. देवाजवळ तेवढंच मागायचं, बस मला काही नको, तुला केवळ आणि केवळ प्रेम दे. तू प्रेम दे, आणि हे प्रेम आपल्या जीवनाचं कृतार्थ करणारं हे प्रेम असावं, अशी मागणी जगद्गुरू संत तुकोबारांनी या अभंगाच्या माध्यमातून केलेली आहे. श्री क्षेत्र मोपरी या गावातून आपण सर्वजण या ठिकाणी पायी प्रवास करत या ठिकाणी आलेला आहात. सद्गुरुदास श्री बाळकृष्णजी महाराज स्वामी महाराज यांच्या ह्या सान्निध्यामध्ये आपण आज प्रवास करत आहोत. आजही ते आपल्या साक्षात्कार स्वरूपाने आपल्याला आपल्या अंतःकरणात आहे. याच ठिकाणी अतिशय थोडीशी वाईट वाटतं, आपल्या कोपरी गावचे फार मोठं वैभव असणारे आदरणीय बाळासाहेबजी यांना पुत्रवियोगाचं दुःख झालेलं आहे. त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्व सम्मिलित होऊ. मी सम्मिलित आहे. एवढं दुःख झालं की त्यांना भेटायची सुद्धा मला इच्छा होईना, पण त्यांनी ते दुःख पचवलं. हे त्यांचं मोठं वैभव आहे. त्याप्रमाणे आपण सर्वजण या पांडुरंगाच्या नगरीमध्ये श्री महाराजांच्या कृपेने आपल्याला हा आशीर्वाद प्राप्त रूपाने व्हावा, हा प्रसाद प्राप्त व्हावा. पांडुरंगाने हा प्रसाद देवा. कोणता प्रसाद देवा? हो, पंढरीनाथ भानुदास गीती जात प्रसाद देतो पंढरीनाथ. श्री पंढरीनाथांकडून हा प्रसाद प्राप्त व्हावा. कोणता प्रसाद? केवळ प्रेमाचा प्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा. ही तुकोबारांची असणारी अपेक्षा, तीच अपेक्षा आपण धरून तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे आपलेही जीवन या ठिकाणी समृद्ध व्हावं, अशी जगद्गुरू संत तुकोबारांच्या, श्री संत ज्ञानोबारांच्या आणि पांडुरंगाच्या चरणाजवळ प्रार्थना ठेवून या ठिकाणी सेवेला विराम देऊया. तुकाराम 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 तुकाराम
विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती नोये हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे. आपल्या परिसरातील असणारे सर्व हे गुरुजन मंडळी अतिशय लोभस व्यक्तिमत्व आणि अतिशय सुश्राव्य अशा प्रकारची सात संगत आमच्या क्षमा करा नाव कल्पना नाही पण आपण सर्व ओम कदम आदरणीय ओमजी कदम खूप छान त्यांच्यासाठी एकदा मला वाटलं टाळ्या वगैरे सर्वांनी छान वादन केलं अतिशय उपयुक्त वादन गोड वाटलं. महाराजांचं निवास दंडवती निवास दंडवती आदरणीय निवास हो खरा तुमच्या गळ्यामध्ये रागाचा निवास आहे हो. आनंद वाटतो. प्रणव सुद्धा प्रणव सुद्धा आदरणीय प्रणव सुद्धा बघा ओंकार हा प्रणवाचा प्रणव जे आहे निवास आहे. सुनील पाटील आदरणीय सुनीलजी पाटील महाराज खूप गोड वाटलं अगदी छान वाटलं. आपल्या सहवासामध्ये आनंद वाटला आणि आपल्याही सहवासात आदर वाटला. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी अतिशय मनोपण साधुवाद देतो शुभकामना आपल्या सर्वांना देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. विठ्ठल विठ्ठल